पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल ने भाजपा से इस्तीफा देने और कांग्रेस परिवार में घर वापसी का घोषणा की। उन्होंने बताया कि वे 13 सितंबर को कांग्रेस में आधिकारिक तौर पर शामिल होंगे। अग्रवाल के इस निर्णय से भाजपा को झटका लगा है। इस अवसर पर कांग्रेस जिलाध्यक्ष व पूर्व विधायक दिलीप बंसोड़, विधायक सहसराम कुरोटे, प्रदेश कांग्रेस सचिव अमर वराडे, जिला कांग्रेस उपाध्यक्ष अशोक गुप्ता, प्रदेश कांग्रेस सचिव व पूर्व जिला परिषद सदस्य पीजी कटरे, पप्पू पटले व अन्य उपस्थित थे। अग्रवाल ने कहा कि गोंदिया विधानसभा क्षेत्र के विकास के लालच में और भाजपा को गोंदिया में कमल खिलाने का लालच था, इसलिए मैं भाजपा में गया, लेकिन परिश्रम की कदर नहीं हुई और इसलिए घर वापसी करना कोई अवसरवाद नहीं है। पार्टियां बदलना अवसरवाद है, लेकिन सुबह का भूला शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते। इसलिए मैं किसी पार्टी में प्रवेश नहीं कर रहा हूँ, बल्कि अपने घर वापसी कर रहा हूँ। कांग्रेस में घर वापसी से पूर्व मेरी चर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खड़गे मासूलकर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले से हो चुकी है और यह तय है कि महाविकास आघाडी से गोंदिया विधानसभा में कांग्रेस का ही उम्मीदवार होगा। लोकसभा मध्ये जे काही निर्णय आला त्या निर्णयाच्या विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही गोंदिया विधानसभामध्ये 35,499 मतांनी पक्षाला बढत देण्याचं काम केलेलं आहे। आम्ही इमाने एतबारी पक्षाचं काम केला आणि आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो, इमानदार कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, पण पार्टीच्या नीतीमध्ये काहीच बदलाव नाही। जे मागच्या 2 वर्ष 3 महिन्यामध्ये सुरू होता ते आज पण सुरू आहे, ते माझ्या राजीनाम्यामध्ये लिहिलेलं आहे मी। आणि त्या दृष्टीने आता आपल्याला पक्ष सोडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि त्या दृष्टीने आपण हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमचे प्रदेशचे अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्राचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी चेनी चलाजी हे दोन्ही लोक आणि बाकी राज्याचे अनेक मोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। इमानदारीने काम करणाऱ्या माणसाच्या पिठे मागे पक्षाने उभे राहायला पाहिजे होता। प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही इमाने एतबारी काम केलं, जिल्हा परिषदेची असो, ग्रामपंचायतची असो, आमच्या लोकसभेची असो, आणि ते सर्व करत असताना आम्हाला कुठेही जर पक्षामध्ये पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून जर न्याय मिळत नसेल तर असा पक्षामध्ये आपण आमच्या लोकांची अपेक्षा कशी काय पूर्ण करणार। आणि त्या दृष्टीने आम्ही पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला। मी पक्ष माझी जिद्द आहे की गोंदियामध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढावी, कारण हा गोंदियाचा बालेकिल्ला गोंदिया जो आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। आणि गोंदियामध्ये मागच्या 14 निवडणुकीमध्ये 11 वेळी काँग्रेस जिंकून आली, 2 वेळी त्या वेळच्या परिस्थितीमुळे बीजेपी शिवसेना आली, पण कधीच शिवसेना इथे आली नाही। 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्णपणे स्किप झाली, फक्त त्यांना एकदम खूप कमी वोट मिळाले आणि एकदम अडचणीची परिस्थिती झाली होती। आता शिवसेनेचे पण 2 फाड झालेली आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की काँग्रेसची परिस्थिती खूप भक्कम आहे। घटक पक्ष आपले आपले दावे करत असतात, पण शेवटी निर्णय वरिष्ठ घेत असतात। आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष खडगे साहेबांनी सांगितलं की आम्ही काँग्रेस गोंदियाची निवडणूक लढणारच आहे।